आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मित्रासोबत जात असताना किओ मोपेडमधील पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत चाललेल्या तरुणाला अडवून अट्टल गुन्हेगार राज पवार व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना कदम वाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील मनाली रिसॉर्ट जवळ शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या गुन्ह्यातील 2 आरोपींना या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत बेड्या ठोकल्या। दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राज रवींद्र पवार वय वर्ष 25 राहणार कवडी पाट टोल नाका कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे व जगदीश सोमनाथ घाडगे वय वर्ष 24 मोरे वस्ती काळूबाई मंदिराजवळ फुलसंगी तालुका हवेली अशी पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी संकेत संतोष कदम वय वर्ष 21 राहणार लेन नंबर 6 अष्टविनायक कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ भेकराई नगर फुलसंगी हडपसर पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संकेत कदम हे एक नोकरदार असून ते त्यांचे मित्र शैलेश जगताप राहणार गंगानगर पुणे यांच्यासोबत किओ मोपेड गाडीने चालले होते। दरम्यान गाडीमधील पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत पेट्रोल पंपाकडे निघाले होते। त्यावेळी रस्त्यावर 5 ते 6 इसम मोटरसायकलीजवळ घोळका करून थांबले होते। दरम्यान फिर्यादी संकेत कदम व त्याचा मित्र आरोपींकडे दुर्लक्ष करून पुढे चालले होते तेव्हा आरोपीमधील एक जण म्हणाला, भाई इथं थांबला आहे, दिसत नाही का तुला? भाईला सलाम न करता पुढे चालला का, असं म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करू लागला। त्यावेळी फिर्यादी संकेत कदम यांनी ओळखत नसल्याचं स्पष्ट सांगितलं। त्यानंतर आरोपींनी ओळख करून देऊ असं म्हणून त्याच्याकडील मोटरसायकलमधून लोखंडी हत्यार बाहेर काढले। तेव्हा फिर्यादी व त्याचा मित्र घाबरून विरुद्ध दिशेने पळू लागले। आरोपींनी मनाली रिसॉर्ट जवळील 4 चाकी ईव्ही चार्जिंग स्टेशन इथं फिर्यादी संकेत कदम यांना पकडले। त्यानंतर कदम यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच आरोपीपैकी एकाने त्याच्या हातामधील लोखंडी हत्याराने कदम याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस मारले। या मारहाणीत फिर्यादी संकेत कदम यांच्या कानाला आणि डोक्याला दुखापत झाली। यानंतर आरोपी त्यांच्या हातातील लोखंडी हत्यारे हवेत उंचावून कोणी मध्ये आला तर कापूनच टाकतो असं ओरडत परिसरात दहशत निर्माण करत पळून गेले। या प्रकरणी संकेत कदम यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 5 ते 6 जणांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत राज पवार व जगदीश घाडगे याला बेड्या ठोकल्या। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी मध्ये रिमांड दिली आहे। पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत।